मेन अंपायरची भूमिका एक अष्टपैलू खेळाडू निभावतो, त्याचे सुद्धा गाव कप मध्ये हार्दिक स्वागत असते. सोनू आणि पॉइंट अंपायर ती एलेक्स, याला आपण बघू शकतात, त्याचे सुद्धा गाव कप मध्ये हार्दिक स्वागत असेल. स्क्वेअर लेग अंपायर झालेले नाहीत. चला पंच, सामना सुरू करायचा आहे. चला जयेश, मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी दाखवली होती, सुद्धा जयेश गोलंदाजी मारवरती. मुकुल पहिला चेंडू हलक्यात आणि ऑफला ढकलला. एकेरी धावेने श्री गणेशा होतोय नवतरुण डोंगरपाडा या संघाचा. मोठा फटका काढण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला हादरा लागतोय नवतरुण या डोंगरपाडा या संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला दोन चेंडू एक धावा, एक पहिला मोठा हादरा लागला. सुरेख गोलंदाजी जयेश पाटील. निर्धाव चेंडूची सांगत होताना 3 चेंडू 1 धाव आणि 1 गडी बाद नवतरुण डोंगरपाडा या संघाचा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. मुकुल कुठेतरी घाई करत, पण निर्धाव चेंडूची सांगता, एक चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 1 धाव. पंचांचा विचार केला तर पंच सोनू यांना सुद्धा क्रिकेटच्या पडलेली, यांनी सुद्धा खूप मैदान गाजवलेली आहेत आणि एक अनुभवी पंच आहेत. पंच वाईटचा इशारा करून दाखवताना एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. 4 चेंडू 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डगआउटच्या दिशेने, सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 5 चेंडू 6 धावा. ऑफच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 7 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक, ऐकूया डीजे कडून एक सुमधुर संगीत. थँक्यू. चला इकबाल. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर ऑफच्या दिशेने चौकार दिसला. कमॉन डीजे.
स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावेने धाव संकेतभर. 3 चेंडू 12 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्टेपची दाद मागितले. अलेक्स दाद फेटाळली गेली. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल नवतरुण डोंगरपाडा या संघाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाले 13. 4 चेंडू 13 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक घणाघाती चौकार. कमॉन डीजे. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झालेली 18. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली ती 18. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू. चला गोलंदाजी मारवरती चिराग आलेले आहेत. आणि पहिला चेंडू नो. पंच फक्त नो आहे ना. थँक्यू. नो फक्त आणि अतिरिक्त धाव ऍड होताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक घणाघाती चौकार चिंटूच्या बॅट मधून. कमॉन डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पण एकेरी धावेने संतुष्ट राहावे. धावसंख्येचा विचार करा धावसंख्या 2 चेंडू 24 धावा. चला 2 चेंडू 24 धावा. ऑफच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल नवतरुण डोंगरपाडा या संघाला. धावसंख्येचा विचार केला 3 चेंडू 25 धावा. 25 रन ऑन बोर्ड. चला जयेश पाटील यांनी अनुभव दाखवला. 1च रन आहे जाऊ दे. आता पंचांना कुठेतरी बिझी करायला लावलं असतं. 3 चेंडू 25 धावा. फुल टॉस चेंडू. पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे आणि 9 वरती गडी बाद. मुकुल तंबूच्या दिशेने जाताना दिसणार आहे.
नो वरती गडी बाद. चला मुकुल आणि त्यांची जागा घेण्यासाठी स्वतः ज्ञानेश पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच इशारा करून दाखवत आहेत. तीस. थँक्यू डीजे. 30-30 रन ऑन बोर्ड. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ तिसऱ्या षटकातील धावसंख्या झाल्या 30-30. चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे रिस्पेक्ट दिला. एकेरी धावेने धावसंख्या तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्येचा विचार केला 31 रन ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू. चला इक्बाल आलेले आहेत आपल्या संघासाठी. चौथं षटक घेऊन आणि वैयक्तिक दुसरं. अनुभववाई या गोलंदाजाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली त्यांनी 32. आणि आता स्ट्राईक एंडवर विचार केला स्वतः ज्ञानेश्वर आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट त्यांच्या खांद्यावरती आहे आपण बघू शकतात. सुरेख गोलंदाजी इक्बाल आणि यष्टीरक्षक पूर्णपणे स्वतःला जगून देते. कारण की जर का यष्टीरक्षकांनी बॉल मिस केला तर चेंडू सरळ सीमारेला ट्रॅव्हल करू शकतो. कारण की थर्डमॅन आणि फाईन लेगचा खेळाडू खूप लांब लांब उभे आहेत. म्हणून या सर्कल बाउंड्रीमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्वाची आहे. स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. यष्टीरक्षक नोचा कॉल होता. धावसंख्येचा विचार केला 3 चेंडू 32 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि ॲज इट इज रिप्ले दाखवायचं काम टीव्हीएन लाईव्हचं ब्रॉडकास्टिंगचं आहे. पण आता रिप्ले सुद्धा कुठेतरी ज्ञानेश्वर पाटील दाखवत आहेत. 4 चेंडू 32 धावा. लगातार 3 चौकार मारले तर कुठेतरी प्रेक्षकांचा सुद्धा जल्लोष असतो. आता 3 निर्धाव चेंडू आले आहेत असेल जर का असं क्षेत्ररक्षण दिसतं. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 33 रन ऑन बोर्ड. फक्त 2 धावा दिल्या. इक्बाल यांचा उल्लेख केला तर एक अनुभवी गोलंदाज आहे. स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. ज्ञानेश्वर आता स्वतः कुठेतरी आपल्या संघासाठी 4 धावा रोखतोय. नवतरुण डोंगरपाडा या संघासाठी चौथ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 33 रन ऑन बोर्ड. एक चांगली गोलंदाजी इक्बाल. फक्त वैयक्तिक 2 धावा दिल्या आपल्या षटकात. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत. चला अर्ना 11 या संघाचा अर्ना चला त्या एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चला रिहान याच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. प्रत्येक विकेटसाठी सदानंद पाटीलजी यांच्याकडून रिहानच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये लागलेले आहेत. आता येणारे 5 चेंडू एकतरी चेंडू 200 रुपयाचा ठरेल का.
टॅनिक्सचा बॉलचा विचार केला तर बॉल फक्त 60 रुपयाला येतो, पण इकडे प्रत्येक चेंडू 200च आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावचीतच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. पंचांनी अजून कोण इशारा दिलेला आहे? पंचांना कुठेतरी कन्फ्युज केले जाते अपील करून. पंच अलेक्स आणि सोनू डिसाइड करतील. चला ज्ञानेश आउट असणार आहे. अर्ना 11 रिव्ह्यू आहे का? अंपायरने डिसिजन दिले आहे. तुमचा रिव्ह्यू आहे का? ओके. चला आता पंचांना कुठेतरी आता डिस्टर्ब केलं जाईल. थँक्यू रिओ. चला डिसिजन आलेला आहे. ज्ञानेश्वर आउट असतील आणि रिव्ह्यू तुमचा अनसक्सेसफुल झालेला आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे. एकच रिव्ह्यू आहे ना? चला एकच रिव्ह्यू असणार आहे. तो आता रिव्ह्यू गेलेला आहे. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 34 रन बोर्ड. चला रिहान यांच्यासाठी पारितोषिक लागलेले आहे. प्रत्येक विकेटवरती 200 रुपयाचं पारितोषिक आहे. साधारण पाटीलजी 2 चेंडू झालेले आहेत. 34 येणार आहे 4 चेंडू. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 3 चेंडू 38 धावा झालेल्या आहेत. नवतरुण डोंगरपाडा या संघाला. चेंडूच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि जबाबदारी पुरेपूर पार पडते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो इंटू द गॅप. सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला 4 चेंडू 42 धावा. एक चौकारांची आतिषबाजी चिंटू याच्या बॅटमधून दिसते. नवतरुण डोंगरपाडा या संघाला. रिहान याच्यासाठी पारितोषिक लागले. प्रत्येक विकेटवर 200 रुपयाचं पारितोषिक लागले. सदानंद पाटीलजी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि डबलचा प्रयत्न आणि धावचीतच्या रूपात गडी बाद होईल. पण एक महत्वाचं झालं. थँक्यू डीजे. चला एक महत्वाचं चेंडू लास्ट चेंडू होती स्ट्राईक वरती आणि हा लास्ट चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 44 रन ऑन बोर्ड. एक 45 धावेचं आव्हान असणार आहे अर्ना 11 या संघाला. त्याआधी घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐक्या एक डीजेच्या मार्फत सुमधुर संगीत.
थँक्यू. चला थोडी टीम मिटिंग कमी करायची आहे. सामना लवकर संपवायचा आहे, लवकर खेळायचा आहे. 5 ओव्हरचा सामना आहे, बघायला सुद्धा आवडतोय. जर का तुम्ही लेट केला, टीम मिटिंग जास्त केली, तर आयोजन कमिटीकडून सूचना आलेली सामने 4 ओव्हरचे होतील. चला यानंतर होणारा सामना AWP चॅलेंजर्स विरुद्ध बालाजी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. AWP चॅलेंजर्स विरुद्ध बालाजी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. आदरणीय भूपेश भोईरजी यांना मी विनंती असेल त्यांनी या सामन्याचा टॉस यायचा आहे. AWP चॅलेंजर्स विरुद्ध बालाजी 11 यानंतर होणारी मॅच आदरणीय भूपेंद्र भोईरजी यांना विनंती असेल त्यांनी या सामन्यासाठी टॉससाठी यायचं आहे. चला अर्णा 11 विरुद्ध 9 तरुण डोंगरपाडा. 45 धावाचं आव्हान असणाऱ्या अर्णा 11 या संघाला भावेश म्हात्रे आणि प्रतीक जो पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अशी सलामीची जोडी सज्ज. 9 तरुण डोंगरपाडा हाही संघ पहिल्या सामन्यात विजयपद घेऊन आलेला आहे. एक बालाजी 11 एक मोठ्या संघाला पराभूत केलं. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 9 तरुण डोंगरपाडा थोडी घाई करायची अन्यथा सामने आयोजन कमिटीचं सूचना आलेली आहे की सामने 4 ओव्हरचे खेळायला लागतील. चला गोलंदाजी मार्गवरती धर्मा एक अनुभवी गोलंदाज पहिला मॅचचा बघितल्या पण एक चांगली गोलंदाजी दाखवली धर्मा यांनी पूर्णपणे अनुभव आणि पहिला चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी चुकी करतोय न्यायाने स्वतः आणि श्री गणेशा झालेला आहे. अर्णा 11 या संघाच्या चौकार आणि कमॉन डीजे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल अर्णा 11 या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेले 5. या दोन्ही सलामीच्या जोडीचा विचार केला ना तर या सलामी जोडी मागची मॅच 10 विकेटने जिंकवलेली आहे. साथीला खूप महत्वाचे असते क्रिकेट असो का आयुष्य असो. एक चांगला स्क्वेअर कटचा फटका फक्त चेंडूला कुठेतरी दिशा दाखवली. हे रचनात्मक खेळी आहे. ऑल साइड बाउंड्री आहे. भावेशाला माहिती आहे अनुभव आहे ओपनचे सामने खेळतात तेव्हा पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न फाईन लेगचा क्षेत्ररक्षक न्यायानेश कुठेतरी यष्टी रक्षकाला कुठेतरी घाबरतोय. यष्टी रक्षकाचा विचार केला ना तर आता 5 दिवस चर्चा चालेल ती फक्त धीरू पाटील याची चर्चा चालेल कारण की यष्टी रक्षकाची भूमिका खूप चांगली निभावतोय. चार चेंडू 7 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोलवा टप्प्याचा चेंडू आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये एक ओव्हरथ्रोचा चौका कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. चला थोडं टीम मीटिंग कमी करायची आहे. आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना येते जर का जास्त टाइम लावला सामन्याला तर सामने नेक्स्ट सामने 4 ओव्हरचे असतील. 5 चेंडू 12 धावा झालेले आहेत. 5 धावा धावफलकामध्ये ऍड झाला चुकीचं रूपांतर झालं. कट केलेला आणि एक रचनात्मक शॉट चेंडू जातोय सीमारेषा पार कमॉन डीजे.
थँक्यू. चला गोलंदाजी मारवरती स्वतः ज्ञानेश आलेले आहेत. आता जबाबदारी वाढलेली आहे कारण की पहिलं षटक कुठेतरी महागडं षटक ठरलं. 16 धावा झालेले आहेत. चला भावेश स्ट्राईक वरती. डगआउट मधून कुठेतरी प्रेशराईज खेळला जाते क्षेत्ररक्षकाला. एक चेंडू 17 धावा झालेले आहेत. आणि आता खतरा कोणासाठी? नवतरुण डोंगरपाडा का अर्ना 11. चला फलंदाजांनी सुद्धा थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. आयोजन कमिटीकडून सूचना आलेली आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ते एक चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा कट आणि चेंडू ट्रॅव्हल करेल का? चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. कमान डीजे. थँक्यू. 21 रन ऑन बोर्ड. 21 धावा झालेल्या आहेत. चला आता थर्ड मनच्या क्षेत्ररक्षकाला कुठेतरी आतमध्ये घेण्यात येईल. आता थर्ड मॅन आणि फाईन लेगचे क्षेत्ररक्षक एवढे लांब आहेत ना की रनिंग कमी पडते आता. चला 21 धावा झालेल्या आहेत. कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. तीन चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या चेंडू पार करतोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. चला नाव गाजते भाऊ मात्रे यांचं कुठेतरी मैदानाची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा टेबल पुसून दाखवतात पंच. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार करतात 30 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. ओव्हरची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 31 रन ऑन बोर्ड. 31 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया डीजेला सदी. थँक्यू. बालाजी 11 कर्णधार आणि AWP चॅलेंजर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकेरी निर्धाव चेंडू. गोलंदाज नितीन आलेल्या गोलंदाजी मार्गवरती. धावसंख्या विचारते 31. दोन चेंडू 32 धावा. 15-13 ची मॅच आहे. सॉरी 16-13. आणि यष्ट्या उद्ध्वस्त केला. एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ जाऊन आला होता यष्ट्यांवरती. थँक्यू. चला एक निहाल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 15-13 ची ही मॅच आणि आता जोडी तुटली. पुन्हा एकदा 10 विकेटने जिंकायचा चान्स होता पण आता कुठेतरी सामना बदलणार आहे की नवीन बॅटर निहाल आलेला आहे. एक केले धावेने धावसंख्येत भर. 4 चेंडू 33 धावा झालेल्या आहेत.
4 चेंडू 33 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 5चे चेंडू 37 धावा झालेले आहेत. 8 धावा पाहिजे असतील जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. मयूर डीजेचे पण खूप मनापासून आभार असेल. एक सुंदर गीत वाजवलं. परेशान हो गए. आता परेशान कुठेतरी झाले असतील नवतरुण डोंगरपाडा संघ. बस टेन्शन नको घेऊ. एकच चौका मारायचा आहे. आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि निहाला तो तंबूच्या दिशेने जाताना दिसणार आहे. चला नियमांचं उल्लंघन केलं तर अतिरिक्त आणि एक सुरेख वेगवान आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सर सीमा रेषा पार. कॉंग्रॅच्युलेशन अर्ना 11 दुसरा सामना जिंकलाय. हार्ड लक नवतरुण डोंगरपाडा. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कम ऑन डीजे. कुंदन बॉल टाका आणि पेनल्टी लागेल फाईन लागेल बोल नका.